आपल्या मुलांच्या रूमसाठी इंटिरियर डिझाईन करत आहात तर या गोष्टी विसरू नका. सो पहिली गोष्ट म्हणजे कलर स्कीम. सो कलर स्कीम कशी असावी, तर आपण सगळं नेहमीच म्हणतोय की ब्राईट असायला पाहिजे, छान असायला पाहिजे. तर आपण शेड्स काय घेऊ शकतो, रेड, येलो किंवा पिंक, ह्या सगळ्या फेडेड शेड्स तुम्ही घेऊ शकतात रूमसाठी, जेणेकरून स्वच्छ प्रकाश, सूर्यप्रकाश जो म्हणतो तो व्यवस्थित सगळीकडे असेल आणि कमीत कमी डार्कनेस असेल अशा कलर स्कीम्स आपण घेऊया. सो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिक्वायर्ड फर्निचर. मग रिक्वायर्ड फर्निचर आपण काय करायचं, तर आपल्याला एक बेड करायचा आहे, आपल्याला एक वॉर्डरोब करायचं आहे, एक स्टडी टेबल करायचं आहे, स्टडी टेबलशी रिलेटेड एक स्टोरेज करायचं आहे, किंवा त्याला काही हॉबी असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला कसं काही फर्निचर करायचं असेल, म्हणजे एखादा मुलगा पियानो वाजवतोय तर पियानो ठेवण्यासाठी जागा असेल, किंवा एखादा मुलगा गिटार प्ले करतोय तर गिटार व्यवस्थित ठेवण्यासाठी, जी त्याच्या डोळ्यासमोर असेल ती ठेवण्यासाठी जागा असेल, ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. सो पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो लाईट्स. चिल्ड्रन बेडरूममध्ये लाईट्स कसे असावे. चिल्ड्रन बेडरूममध्ये लाईट्स घेताना जसा दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाश दिसतो तशा प्रकारचे सरफेस लाईट्स आपण घेऊ शकतो. हेवी शँडलियर न यूज करता किंवा हेवी स्पॉटलाईट्स जे डोळ्यांना खूप त्रास देतील असे स्पॉटलाईट्स न घेता आपण कॉब लाईट्स किंवा अजून काही तशा टाईपचे लाईट्स घेऊ शकतो. तुम्हाला काही रीडिंग लाईट्स घ्यायचे असतील त्याच्यावर पण तुम्ही लक्ष ठेवू शकतात. असे भरपूर लाईट्स आपल्याला करता येतील. सो ह्या काही गोष्टी होत्या ज्या तुमच्या चिल्ड्रन बेडरूम डिझाईन करण्यासाठी उपयोगी पडतील. अशा टिप्ससाठी तुम्ही एलिगन्सी इंटिरियर डिझाईनला नक्की फॉलो करा.